नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरव या ठिकाणी सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। तर लसावी आणि मसावीच्या संदर्भात आपण आज बघतोय क्लास नंबर 10, ज्याच्यामध्ये आपण 2024 च्या PYQ सर्व बघितल्याच्या नंतर पोलीस भरतीचे जे PYQ होते, प्रीवियस इयर क्वेश्चन्स, यांच्या संदर्भात अध्ययन करत होतो। 2024 चे क्वेश्चन संपून आपण 2023 चे क्वेश्चन बघत होतो। त्याच्यामध्ये 2023 आणि 2021 चे काही क्वेश्चन आपण आहे ना ऍड करायचा प्रयत्न केलेला आहे। या ठिकाणी असे काही टाइपचे क्वेश्चन असतील जे आतापर्यंत झालेले नसतील, ते या शेवटच्या स्लाइड मध्ये त्यांचा समावेश केलेला आहे। जसं की मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं की आजचा हा शेवटचा सेशन असणार आहे पोलीस भरतीच्या PYQच्या संदर्भात, आणि त्याच्यानंतर आपले जे क्वेश्चन असतील ते वनरक्षक भरती, तलाठी भरती, TET, टेट, लिपिक टंकलेखक, कर सहाय्यक, गट क पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, गट ब पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, राज्य सेवा पूर्व परीक्षा आणि इतर तत्सम सर्व स्पर्धा परीक्षा ज्यांच्यामध्ये लसावी आणि मसावीवरती थेट प्रश्न आलेले होते, ते प्रश्नांचा आहे ना समावेश याच्यानंतरच्या PPTs मध्ये, स्लाइड्स मध्ये किंवा याच्यानंतरच्या क्लासमध्ये त्यांचा समावेश असेल, जे की क्लास नंबर 11, 12, 13, 14 जवळपास 3 ते 4 क्लास किंवा 5 क्लास या ठिकाणी होतील। कमीत कमी 4 क्लास तर फिक्स आहेत। 5वा क्लास जर झाला, क्वेश्चन जर आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झाले तर 5वा क्लास सुद्धा घेऊ। त्याच्यानंतर आपण चॅप्टरला म्हणजे चेंज करूयात। ओके, लसावी मसावीच्या संदर्भात एवढं अध्ययन अगदी पुरेसं असेल। जे विद्यार्थी या ठिकाणी आज पहिल्यांदा या ठिकाणी आपलं चॅनल वरती येणं आले असतील किंवा बघत असतील, अशा सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे या ठिकाणी। आणि त्यांना एक विनंती आहे की प्रत्येक लेक्चर या ठिकाणी अटेंड करत असताना हातात नोटबुक आणि पेन घेतल्याशिवाय कोणीही लेक्चर अटेंड करायचं नाही। हा भाषा विषय नाहीये किंवा हा इतिहास नाहीये ज्या ठिकाणी आपण स्टोरी ऐकत बसलोय आणि सर सांगतायत असं होणार नाही। हा प्रॅक्टिसचा सब्जेक्ट आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला सराव करणं आवश्यक आहे। आणि जास्त योग्य असेल, जास्त ठीक असेल जर तुम्ही क्लास नंबर 1 पासून या ठिकाणी सर्व सिरीज व्यवस्थित आहे ना ग्रॅज्युअली किंवा सिक्वली या ठिकाणी बघितला तर तुमची समज आणि तुमचा अभ्यास व्यवस्थित विकसित होईल आणि तुम्हाला चॅप्टरमध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी पडणार नाहीत। गोष्टी जर नाही समजल्या तर पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी बघायचेत, फॅक्ट चेंज होणार नाहीयेत। मॅथमॅटिक्समध्ये रूल इज रूल, कॉन्सेप्ट इज पॉवर, संकल्पना हीच या ठिकाणी काय आहे, शक्ती आहे। चला तर मग सुरुवात करूयात आजच्या फर्स्ट क्वेश्चनला। PPT नंबर 10 मध्ये, क्लास 10 मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं अगदी हार्दिक स्वागत आहे। पहिला क्वेश्चन या ठिकाणी आपला विचारला गेलाय सिंधुदुर्ग पोलीस 2023 मध्ये, आणि हा प्रश्न होता, अशी लहानात लहान संख्या शोधा जिला 12 ने भागल्यास 5 बाकी उरते। 12 ने भागल्यास बाकी किती राहते, 5 राहते। त्याच्यानंतर 16 ने भागल्यास बाकी 9 उरते आणि 18 ने भागल्यास बाकी 11 उरते। तुम्ही म्हणाल सर हा सेम क्वेश्चन 2024च्या PYQ मध्ये आपण बघितलेला आहे। मग बाळा हेच समजण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी। क्वेश्चन परत एकदा आले तर क्वेश्चन तू सॉल्व्ह करायचा प्रयत्न कर। आणि हा क्वेश्चन ॲज इट इज 2021 ला पण विचारला गेला होता, हा 2024 ला पण विचारला गेलाय आणि याची पूर्ण दाट शक्यता आहे की हा 2025 ला पण विचारला जाईल। नंबर मे बी चेंज असतील, मात्र या टाईपचा क्वेश्चन 100% प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी असतो म्हणजे असतो, जो की या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलीस 2023 ला सुद्धा विचारलेला आहे। चलो, ऑप्शन काय काय दिलेत आपल्याला, 149, 137, 135 आणि 133। ओके, चला तर काय करायचं आपल्याला, 12 ने भाग दिल्यास बाकी 5 उरायला पाहिजे, 16 ने भाग दिल्यास बाकी 9 उरायला पाहिजे आणि 18 ने भाग दिल्यास बाकी 11 राहायला पाहिजे। हे 12 या ठिकाणी बाकी किती राहतात, 5 राहतात। 12 आणि 5 मधला फरक या ठिकाणी किती आहे, 11 आहे। त्याच्यानंतर 16 ने भाग दिल्यास 9 उरतात, बाकी 9 उरतात। तर या ठिकाणी 16 वजा 9 या ठिकाणी 12 आणि 5 मधला फरक 7 आहे ना, सॉरी 7 या ठिकाणी 7 येईल आणि 18 ने भाग दिल्यास 11 शिल्लक राहतात। याचा अर्थ फरक किती येतो, 7 येतो। मग भाग जाण्यासाठी ती संख्या 12, 16 आणि 18च्या पटीतली असायला पाहिजे। भाग जर जायचा असेल तर ती संख्या 12, 16 आणि 18च्या पटीतली असायला पाहिजे। 12, 16 आणि 18। चलो, तर 18च्या पटीतली संख्या आपल्याला पाठलाय, 18 8 44, 16 9 44 आणि 12 × 12 144 होतात। किंवा सर बॉक्स मेथडने क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला तरी सुद्धा या ठिकाणी आन्सर येईल, बे सखी 12, 2 8 16, 92 18 या ठिकाणी। तर याच्यामध्ये 3 ने भाग जाऊ शकतो, 3 2 6, 3 3 9, हा 8 ॲज इट इज घ्या। त्याच्यानंतर 2 ने भाग जाऊ शकतो, 2 1 2, 2 4 त्याच्यानंतर राहिली 3। आता भाग जाणार नाही। तर या संख्यांचा गुणाकार, कोणत्या कोणत्या संख्यांचा बाहेर असलेल्या या ज्या संख्या आहेत या संख्यांचा गुणाकार बॉक्स मेथडने आहे ना, या ठिकाणी लसावी कसं काढला तो हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे। या ठिकाणी डायरेक्ट लसावी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे। तर 2 3 6, साइन 2 12, 12 3 36, 36 चौक 44, 144 एवढं काय येतं, आन्सर येतं 144। तर ती संख्या 144 आहे का, नाही। 144 ला 12 ने भाग दिल्यास बाकी 5 उरत नाही, 16 ने भाग दिल्यास बाकी 9 उरत नाही आणि 18 ने भाग दिल्यास बाकी 11 उरत नाही,
पूर्णपणे निशेष भाग जातो, मग ती संख्या काय असायला पाहिजे, ती संख्या 144 पेक्षा 7 ने कमी असायला पाहिजे, ज्या संख्येला भाग दिल्याच्या नंतर बाकी शिल्लक राहते. 144 मधून जर 7 काढले आपण तर 137 शिल्लक राहतात. हा क्वेश्चन अगोदर सुद्धा याच्या सॉल्व्ह केलेला होता. या ठिकाणी क्वेश्चन रिपीट होतात हे तुम्हाला सांगण्यासाठी हे काय आहे, हे एव्हिडन्स आहे की जे तुमच्या समोर या ठिकाणी घेऊन आलेलो आहे. हा कॉन्फिडन्स बिल्डअप करतो विद्यार्थ्यांमधला. सर या टाईपचा क्वेश्चन जर आपण प्रॅक्टिस केला व्यवस्थित तर हा प्रत्येक वर्षी क्वेश्चन विचारला जातो. आता हा नशिबाचा किंवा योगायोगाचा भाग आहे की आहे ना, तुमच्या जिल्हा केंद्रावरती तो प्रश्न आलाय किंवा नाही, तो ग्रामीणला विचारला गेलाय, शहरीला विचारला गेलाय, SRPF ला विचारला गेलाय किंवा चालकला विचारला गेलेला असेल, आपण त्याच्याबद्दल आहे ना निश्चितपणे सांगू शकत नाही. बट निश्चितपणे हे सांगू शकतो की आहे ना, हा परीक्षेमध्ये येऊ शकणारा अतिसंभाव्य प्रश्न आहे. ओके, चलो तर नेक्स्ट क्वेश्चन. या ठिकाणी 78 सेंटीमीटर, 104 सेंटीमीटर, 117 सेंटीमीटर आणि 169 सेंटीमीटर लांबीच्या 4 लोखंडी सळ्यांना शक्य तितक्या मोठ्या अशा समान भागात कापायचे असल्यास एकूण किती तुकडे होतील. सपोज करा एखादी सळई आहे जी की किती आहे, या ठिकाणी 4 सेंटीमीटरची आहे आणि एखादी सळई आहे जी की किती आहे, 6 सेंटीमीटरची सळई आहे. तर यांचे समान भाग करायचे असेल तर मी म्हणू शकतो की आहे ना, याचे समान भाग 1 2 3 4, 4 समान भाग केले आणि याचे समान किती 6 भाग, 1 2 3 4 5 6. ओके, 1 सेंटीमीटरचे करू शकतो. तर या पद्धतीने करायचं. त्याने काय सांगितलंय, जो तुकडा असेल, जो काही भाग असेल का आपल्याला, तो महत्तम असायला पाहिजे, मोठ्यात मोठा असायला पाहिजे. म्हणजे आपण काय करू शकतो, 4 सेंटीमीटरचे समान 2 भाग करू शकतो या पद्धतीने आणि 6 सेंटीमीटरचे 2 चे किती भाग होतील, टोटल 3 भाग करू शकतो या ठिकाणी. मग हे कशावरून आलं, हा भाग 2 सेंटीमीटरचा आहे, म्हणजे 2 सेंटीमीटर हा 4 आणि 6चा काय झाला, मग 6 झाला. ज्यावेळेस मोठ्यात मोठी अशी संख्या शोधायची ज्या संख्येनं 4ला पण भाग जातं आणि 6ला पण भाग जातं, त्याला काय म्हणतो आपण, महत्तम सामायिक विभाजक असं म्हणतो. मग ज्यावेळेस 78 सेंटीमीटर, 104 सेंटीमीटर, 117 सेंटीमीटर आणि 169 सेंटीमीटरच्या सळ्यांचं या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी समान भागांमध्ये आहे ना तुकडे करायचे त्याचे. मात्र तो समान भाग कसा असायला पाहिजे, शक्य तितक्या मोठ्या आकाराचा असायला पाहिजे. मग आपल्याला 78 104 त्याच्यानंतर 117 आणि त्याच्यानंतर 169. तर सरळ सरळ समजतं 169 हा 13चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे, 13चा वर्ग आहे. तर 13 हा यांचा काय होतो, समावेश, 13 यांचा काय होतो, मसवे होतो, महत्तम सामायिक विभाजक. मात्र आपण जर बघितलं 104 आणि 117 मधला डिफरन्स जरी काढला तरी तो किती येतो, या ठिकाणी 13चा येतो. 13ने यांना भाग जातो का, भाग जायलाच पाहिजे, कारण 13चा अवयव फक्त एकच आहे. एकतर मसावी यांचा 13 होऊ शकतो किंवा 1 होऊ शकतो. मसावी कोणत्या पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा आहे, डिफरन्स काढून कसं काढायचं असतं, किंवा सगळ्यात लहान संख्येच्या अवयवापैकी कोणती संख्या निवडायची असते, याच्यावरती परिपूर्ण आपण वेळ खर्च केलेला आहे. डबल या ठिकाणी सांगण्याची माझ्या मते माझ्या विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी आवश्यकता नाही. जर 13 हा जर का यांचा मसावी असेल, ते 13 13 13 78, 13 8 4 दूरशे, 13 9 17 दूरशे आणि इथं 13चा भाग जातो. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारला होता, क्वेश्चन मार्कच्या अगोदर दिलेलं विधान काय होतं त्याच्यावरती नेहमी यांना फोकस ठेवायचं. समान भागात कापायचे असेल एकूण किती तुकडे होतील, एकूण किती 78 सेंटीमीटरचे 6 तुकडे, याचे 8 तुकडे, याचे 9 तुकडे, याचे 13 तुकडे. या ठिकाणी टोटल किती झाले, 6 8 14, 14 आणि 13, 13 आणि 13 26 आणि 27, 27 आणि 9 27 आणि 10 36, 36 होतील. या ठिकाणी किती तुकडे होतील, बरोबर 36 तुकडे. ओके, या सगळ्यांचे ऍडिशन करायचे. 6 + 8 + 9 + 13, 6 आणि 8 किती झाले, 14, 14 आणि 13 किती झाले, 27, 27 आणि 10 37 होतात, -1 करा, दॅट इज 36 इज द फायनल आन्सर. तर दिलेल्या प्रश्नाचं उत्तर सिंधुदुर्ग चालक 2021 ला विचारलेला क्वेश्चन आहे. 2023च्या नंतर आता बाकीचे क्वेश्चन असतील 2021च्या स्लाइड मधले, आणि हेच क्वेश्चन 2019च्या पेपरमध्ये रिपीट झालेले. त्याच्यामुळं 2019चे सर्व PYQ मी या ठिकाणी चेक केले, तर ते सर्व PYQ 2024 आणि 2023च्या पेपरमध्ये कव्हर झालेले आहेत. म्हणून आपण 2019च्या कुठल्याही PYQचा या स्लाइड्स मध्ये समावेश केलेला नाहीये. या गोष्टीची खबरदारी घ्यायची. आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल 2019 मधले आहे ना काही टाईप आहेत जे की कव्हर झाले नाहीत, तर चॅलेंज करायचं कमेंट सेक्शन मध्ये. क्वेश्चन 100% घेण्याची जबाबदारी कुणाची असेल, माझी असेल. आणि जर का 2 क्वेश्चन व्यवस्थित समजले असतील तर तिसरा क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवरती या ठिकाणी, जो की विचारलाय रायगड चालक 2021 ला. 2 संख्यांचा मसावी किती आहे, 36 आहे. तर खालीलपैकी कोणती संख्या लसावी असेल, या टाईपचा एक सुद्धा क्वेश्चन आपण याच्या अगोदर बघितलेला नाहीये. एफर्ट लावा, ताकद लावा, क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा.
30 सेकंद देईन मी. ओके, 6 सेकंद झालेत. कसं सॉल्व्ह करू शकतो? जे जे गमतीशीर फॅक्ट्स मी या ठिकाणी सांगत असतो, तथ्य जे सांगत असतो, असे काही नियम जे त्रिकालबाधित सत्य आहेत, तर आहे ना ते मार्जिन मध्ये लिहून ठेवत चला. उत्तर शोधत असताना आहे ना तुम्हाला त्या गोष्टी काय करत असतात, मदत करत असतात. झाले? चलो, या ठिकाणी दोन संख्यांचा मसावी किती आहे? 36 आहे. तर खालीलपैकी कोणती संख्या लसावी असेल विचारले. ओके, चलो ठीक आहे. काय करा, एक प्रयोग करून बघू आपण. एक प्रयोग करायचा आहे. एक प्रयोग काय असेल आपला? चलो, तर मी घेतो दोन संख्या, जसं की 4 आणि 6 घेतो. किती? 4 आणि 6. 4 आणि 6 या संख्यांचा लसावी सांगता येईल? यस सर, निश्चितपणे सांगता येईल. लसावी किती आहे यांचा? 12. किती आहे? लसावी 12 आहे. चलो, 4 आणि 6 या संख्यांचा मसावी किती आहे? अशी कोणती संख्या ज्या संख्येने 4 आणि 6 दोघांना भागता येईल आपल्याला? सर मसावी या ठिकाणी मी लिहितो. लसावी किती आहे? 12. आणि मसावी किती आहे? मसावी किती आहे? 2 आहे. जर मी म्हणलं तर लसावीला मसावीने निश्चितपणे भाग जातो. काय सांगितलंय? दिलेल्या लसावीला दिलेल्या मसावीने निश्चितपणे भाग जातो. बेकबे बेसकी 12. कितीने भाग जातो हे महत्वाचं नाही, भाग जातो हे महत्वाचं आहे. ओके, चलो ठीक आहे. दुसरा एक नंबर घेऊ. 8 आणि या ठिकाणी असं करू, 12 आणि 16 घेतो. ओके, 12 आणि 16चा लसावी किती? 12 आणि 16चा लसावी 16 23 48. लसावी आहे 48. 12 आणि 16चा मसावी जो आहे तो आहे 12ने भाग जात नाही 16ला. 12चा अवयव कोणता असेल? 12चा अवयव या ठिकाणी 6ने भाग जात नाही. 12चा अवयव 4ने भाग जातं. 4 घेतलं. तर या दोन संख्यांच्या मसावीने लसावीला भाग जातो का? निश्चितपणे लसावी हा मसावीच्या पटीतली संख्या असते. हे तथ्य झालं. तर आपल्याला काय विचारलेलं क्वेश्चन मध्ये? विचार करा व्यवस्थित. दोन संख्यांचा मसावी 36 आहे. किती आहे? मसावी दिलेला आपल्याला किती? 36. महत्तम सामायिक विभाजक दिलेला आहे 36. तर खालीलपैकी कोणती संख्या त्या संख्यांचा लसावी असेल? लसावी जी असेल ती 36च्या पटीतली संख्या असेल. लसावी काय असेल? 36च्या पटीतली संख्या. सर 36चा पाडा माहिती नाही. 36च्या पाड्यामध्ये 322 येतं का? 318 येतं का? और 326 येतं और 324 येतं? याच्याबद्दल काही कल्पना नाही. ओके, चला. तर कोणत्या संख्येला 36ने भाग जाईल? जर 36ने भाग जात असेल तर निश्चितपणे ती संख्या कशी असेल? 36च्या पटीतली असेल. चला, एक गोष्ट सांगतो या ठिकाणी मी. तुम्हाला माहित नाही की 15ने कोणत्या संख्येला भाग जातो. 15ने या संख्येला भाग जातो किंवा नाही हे तुम्हाला माहित नाही. मात्र मी जर काय केलं, 15चे अवयव बनवले. 3 गुणिले 5 15 होतं ना. बट हे कसे अवयव आहेत? असामायिक अवयव आहेत. यांच्यामध्ये काही कॉमन आहे का? नाही. आता या ठिकाणी लिहितो 135. मला सांगा 135ला 3ने भाग जातो का बाळा? असं जर विचारलं तर काय सांगणार? सर 5 5 आणि 1 6 6 आणि 3 9. या 135 मधल्या अंकांची बेरीज सर 9 येते, जे की 3च्या पटीत आहे म्हणून 3ने भाग जातं. आणखीन सर याला 3 बरोबरच 5ने सुद्धा भाग जातं, कारण 1 आणि 5 आहे. मग ज्या संख्येला 3 आणि 5 या दोन्ही संख्यांनी भाग जातं त्या संख्येला निश्चितपणे 15ने भाग जातं. 15 9 35 जातं. तर 36च्या बाबतीत काय बोलता येईल स्टोरी? 36च्या बाबतीत काय सांगता येईल? 36च्या बाबतीत काय सांगता येईल? 36चे अवयव काय काय होतात या ठिकाणी? 18 गुणिले 2 होतात, 12 गुणिले 3 होतात, त्याच्यानंतर 9 गुणिले 4 होतात. ओके सर, या दोघांमध्ये कॉमन आहे कोण? 2. 2ने 18ला भाग जातो, 3ने 12ला भाग जातो, म्हणून या जोड्या चालणार नाहीत. कोणती जोडी चालेल? 36च्या असे अवयव पाडा ज्यांच्यामध्ये काही सामायिक नाहीये. 4ने 9ला किंवा 9ने 4ला भाग जातो का? जात नाही. मग सर अशी संख्या घ्या ज्या संख्येला 9ने भागलं तरी भाग जायला पाहिजे आणि 4ने भागलं तरी भाग जायला पाहिजे. मग अगोदर हे चेक करू, 4ने भाग जातो का? 4ने अशा संख्यांना भाग जातो ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकी संख्येला 4ने भाग जाईल. म्हणजेच 322 या ठिकाणी दिसते सगळ्यांना. 22 या संख्येला 4ने भाग जातो का? नाही, म्हणून 322ला भाग जात नाही, म्हणून हे सोडून दिलं. 18ला 4ने भाग जातो का? जात नाही, म्हणून हे सोडून दिलं. 26ला भाग जातो का 4ने? भाग जाणार नाही या ठिकाणी, म्हणून सोडून दिलं. 324 मधल्या 24 या संख्येला 4ने भाग जातं. चला आता 9ने पण जातं का बघू. 4 5 6 7 8 9. 324 या संख्येतील अंकांची बेरीज 9च्या पटीत आहे, म्हणून 9ने पण भाग जातो. म्हणून 324ला कशाने भाग जातं? 36ने भाग जातं.
324 भागिले 36, एकदा करून बघू कॅल्क्युलेशन, तुमच्या लक्षात राहील या गोष्टी. तर 9 चोक 36, तर 9 त्रिक 27, या ठिकाणी राहिले 5, 9 सख्खी 54, 4 1 4, 4 9 36, पूर्णपणे भाग गेला. मी तथ्य काय सांगितलं होतं, लसावी हा मसावीच्या पटीतली संख्या असते, म्हणून यातल्या फक्त केवळ 324 या संख्येला 36 ने भाग जातो, म्हणून त्या संख्यांचा लसावी झाला 324. फॅक्ट लक्षात राहील. ओके, चलो, वेल अँड गुड. रायगड चालक 2021 मध्ये विचारलेला क्वेश्चन होता. क्वेश्चन 1 नंबर होता या ठिकाणी. क्वालिटी मस्त होती क्वेश्चनची. ओके, चला, नेक्स्ट क्वेश्चन स्क्रीनवरती आहे. आपल्या 6 बेल एकाच वेळी वाजत आहेत. आता या 6 बेल अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंद या अंतराने वाजतात. तर 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये या 6 बेल किती वेळा एकत्र वाजतील असं विचारलेलं आहे. आणि क्वेश्चन आहे वर्धा पोलीस 2021. ओके, चलो, तर या बेल एकत्र वाजतील केव्हा? 2, 4, 6, 8, 10 आणि 12चा जो लसावी असेल, तर जो लसावी असेल तेवढ्या वेळानंतर नेहमी हे काय होतील? रिपीट होतील. कोणत्या संख्येने भाग देऊ शकतो यांना? सर 2 ने भाग देऊ शकतो. चला, सिंपल. लसावी काढण्यासाठी मी काय म्हणलं होतं, सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे बघा दिलेल्या संख्यांमध्ये. 2, 4, 6, 8, 10, 12 या संख्येमधील सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 12 आहे. तर एकतर 12 लसावी असू शकतो जर दिलेल्या सर्व संख्येने भाग जातो का? सर 12ला 8 ने भाग जाते. टेन्शन नको, 12च्या पटीतली संख्या काही 24. सर 24 घेऊ शकत नाही. का बरं? सर 24ला 10 ने भाग जात नाही ना. 12च्या पटीतली अशीच संख्या घ्या ज्याच्या शेवटी काय 0 आहे. ओके, तर 12 पंचे 60 घेतला. 60 या संख्येला भाग जातं का? सर 60ला 6 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 8 ने भाग जात नाही. मग 12च्या पटीतली अशी संख्या घ्या जी 60च्या नंतर आहे मात्र एकक स्थानी 0 आहे, तर ती आहे 120 आहे. सर 10 ने भाग दिला तर भाग जातो, 8 ने भाग दिलं या ठिकाणी 15 28चे, 6 ने भाग दिलं तर 6 गुणिले 20 20चे, या ठिकाणी 4 ने भाग जातं, 2 ने भाग जातं. म्हणून फायनली लॉक केलं आपण काय? LCM दॅट इज लसावी. लसावी किती आला? 120. म्हणजेच या ठिकाणी 6 प्रकारचे बेल आहेत. 2 सेकंदानंतर, 4 सेकंदानंतर, 6 सेकंदानंतर हे वाजतात. तर दर 120 सेकंदानंतर 6च्या 6 बेल काय करतात? आवाज देतात. दर 120 सेकंदाच्या नंतर. आपल्याला क्वेश्चन काय विचारलंय? तर 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये या 6 बेल किती वेळा एकत्र वाजतील? ओके, चलो, तर 30 मिनिटामध्ये एकूण किती सेकंद आहेत? एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. तर 30 मिनिटामध्ये किती? या ठिकाणी 1800, सायंत्रिक 1800, याला असंच ठेवू, 30 गुणिले 60 एवढे सेकंद आहेत. एवढ्या सेकंदामध्ये किती? प्रत्येक 120 सेकंदाला काय होतं? या ठिकाणी हे बेल वाजतात. तर 120 न भाग घालू आपण, 0 आणि 0 कॅन्सल झालं, 6 1 6, 6 2 12 आणि बे 1 बे, 15ला भाग दिला, 30ला भाग दिला, 15चा भाग गेला, 15 वेळा वाजतील. 15 वेळा वाजतील. 1800 सेकंदामध्ये प्रत्येक 120 सेकंदाला जर बेल वाजत असतील 6च्या 6, तर किती वेळा? 15 वेळा. मात्र हे झालं 120व्या सेकंदाला, 240व्या सेकंदाला, 360व्या सेकंदाला. 120च्या पटीत ज्या संख्या असतात तेव्हा तेव्हा बेल काय होतील? रिपीट वाजतील. आता 15 हा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेलाच नाहीये, म्हणून या प्रश्नाचं उत्तर 14 कदापि होऊ शकत नाही. बेल कदाचित घड्याळ ज्यावेळेस स्टार्ट केले त्यावेळेस सगळ्यात सुरुवातीला एकदा वाजलेत, म्हणून आपण काय म्हणू शकतो की हे बेल किती वेळेस वाजू शकतात? 16 वेळेस वाजू शकतात. म्हणून दिलेल्या पर्यायातील आपल्याला बेस्ट आन्सर निवडायचा आहे. ओके, तर एक अर्ध्या तासामध्ये 15 वेळा वाजतात आणि सुरुवातीला एकदा वाजलेले, म्हणून किती वेळेस? 16 वेळेस या ठिकाणी बेल वाजतील. हे आहे क्वेश्चन नंबर 4 चे या ठिकाणी आन्सर, वर्धा पोलीस 2021. नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवरती. या ठिकाणी 2 संख्या 3/4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावी किती? मी तुम्हाला एक तथ्य सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? दिलेल्या संख्या कोणते आहेत हे जर गुणोत्तर दिलेलं असेल, मी डायरेक्ट तथ्य सांगतोय, बाकी एक्सप्लेनेशन मागच्या सर्व व्हिडिओज मध्ये आहेत. आपण तब्बल या ठिकाणी ना 10 तास खर्चलेले आहेत या संपूर्ण लेक्चरवरती. 2 संख्या आहेत त्या कितीच्या गुणोत्तर आहेत? 3/4च्या गुणोत्तर आहेत. मसावी काय दिलंय आपल्याला? मसावी महत्तम सामायिक विभाजक दिलाय 4. तर त्या संख्या काय असतात? तर सरळ सरळ काय करायचं? गुणोत्तर जे असतं गुणोत्तराला 4 ने गुणायचं. ओके, तर काय करायचं? 3 चोक 12, 4 चोक 16. तर त्या संख्या कोणत्या आहेत? 12 आणि 16. 12 आणि 16चा लसावी पण विचारलाय.
लसावी विचारलेला आहे. तर लसावी 12 आणि 16चा किती असेल 48. म्हणून यांचा 12, 16 आणि 48 पर्याय क्रमांक 3 हे काय आहे यांचं आन्सर आहे. तर नागपूर SRPF 2021 हा क्वेश्चन होता. या पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. नेहमी संख्या गुणोत्तरात दिलेली असतील आणि त्यांचा मसावी दिलेला असेल. मसावीने गुणोत्तराला गुणणे हेच या ठिकाणी का बरं गुणायचं असतं याची जी सगळी आहे ना कारण मीमांसा आहे ती याच्या अगोदर ऑलरेडी आपण करून ठेवलेली आहे. सुरुवातीचे मूलभूत संकल्पनांच्या संदर्भात शिकवत असताना बेसिक शिकवत असताना ज्या काही गोष्टी आपण आहे ना चर्चिलेल्या होत्या त्या गोष्टी व्यवस्थित पुन्हा एकदा लक्ष देऊन बघाल. PYQ मध्ये सुद्धा मी समजावून सांगितलेलं आहे तर तुमच्या गोष्टी लक्षात येतील या ठिकाणी. ओके चलो क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन वाचून घ्या. मला 15 सेकंदाचा ब्रेक द्या. चला काय दिलाय क्वेश्चन. दोन संख्यांचा लसावी मसावीच्या 12 पट असून लसावी व मसावी यांची बेरीज 195 आहे. जर त्या संख्यांपैकी एक संख्या 60 असेल तर दुसरी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. ओके चलो जे आतापर्यंतचे आहे ना आपण गोष्टी शिकलेल्या आहेत यांच्या बाबतीत जे काही फॅक्ट आपण बघितलेले आहेत तथ्य बघितलेले आहेत त्या आधारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. आणि या टाईपचा क्वेश्चन आहे ना याच्या आधीच्या PYQ मध्ये जर तुम्ही आहे ना ऑब्झर्व कराल तर आहे ना आलेला नाही. थोडासा डिफरंट पद्धतीचा क्वेश्चन आहे. ओके चल काय सांगितलं आपल्याला दोन संख्यांचा लसावी मसावीच्या 12 पट आहे. लसावी हा मसावीच्या 12 पट आहे. मसावी बरोबर मी x घेतो तर लसावी बरोबर मला काय घ्यावं लागेल लसावी हा मसावीच्या 12 पट तर 12x. ओके आणि काय सांगितलंय लसावी व मसावी यांची बेरीज 195 आहे. तर करून टाकू. काय टाकायचं या ठिकाणी यांची बेरीज x + 12x मसावी आणि लसावी यांची बेरीज 195 दिलेली आहे. तर 12x + x 13x बरोबर 195. तर 13 × 1 = 13 13 × 1 = 13 राहिले 6 13 × 5 = 65. x बरोबर किती व्हॅल्यू आली 15. तर त्या संख्यांचा मसावी किती आहे आणि लसावी किती हे स्पष्टपणे आपल्याला या ठिकाणी समजलं. काय समजलं मसावी आणि लसावी किती हे समजलं. मसावी किती आहे 15 आणि लसावी 15च्या 12 पट आहे. पुढे काय सांगितले जर त्या संख्यांपैकी एक संख्या किती असेल 60 असेल एक संख्या किती असेल 60 असेल तर दुसरी संख्या कोणती तर दोन संख्यांचा गुणाकार हा त्यांच्या मसावी आणि लसावीच्या गुणाकार एवढा असतो. आता हे मसावी किती आहे मसावी 15 झाला. ओके मसावी झाला या ठिकाणी 15. बघा मसावी किती आहे 15. लसावी किती आहे मसावीच्या 12 पट. या ठिकाणी मी 15 × 2 = 30 ला 0 हातचाल 3 15 × 1 = 15 आणि 3 = 18 180 हा काय आला लसावी आला जे की मसावीच्या 15 पट आहे. या दोन्ही मसावी आणि लसावीचा गुणाकार हा दोन्ही संख्यांच्या गुणाकारावर असतो. 60 ही पहिली संख्या आणि या ठिकाणी ही दुसरी संख्या. ओके 0 आणि 0 कॅन्सल केलं 6 × 1 = 6 6 × 3 = 18 15 × 3 = 45. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ द x. म्हणून दुसरी संख्या कोणती आहे दुसरी संख्या आहे या ठिकाणी 45. हे विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे जे की नागपूर पोलीस 2021 ला विचारलेलं आहे. ओके क्लिअर आहे. चलो इथपर्यंत कोणत्याही प्रकारचे डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये ना तुम्ही तुमचे डाऊट तुमच्या अडचणी तुमचे अभिप्राय तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते विचारण्यासाठी बिलकुल संकोच बाळगू नका. चलो ठीक आहे. दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी 1104 आहे तर त्या संख्या कोणत्या. या ठिकाणी एक नवीन फॅक्ट सांगणार आहे तुम्ही उत्तर शोधून काढा तुमच्या पद्धतीने. या ठिकाणी 1 मिनिटाचा वेळ असेल तुम्हाला तुमच्या पद्धतीने ना याचा आन्सर काढा. अशा दोन समसंख्या क्रमवार समसंख्या ज्यांचा लसावी किती आहे 1104 दिलेला आहे तर त्याचं आन्सर किती येतं ते काढा. याच्या अगोदर सुद्धा आहे ना या टाईपचे क्वेश्चन झालेले आहेत. मात्र या ठिकाणी मी तुम्हाला असं तथ्य सांगेन जे की याच्या आधी आपण डिस्कस केलेलं नाहीये. सिंपल गोष्ट आहे. दोन सिंपल एक्झाम्पल देऊन मी आहे ना समजावून सांगेन की तथ्य काय आहे ते. रेडी आहेत सगळेजण. 8 7 6 5 4 3
210. ओके, चलो दोन क्रमवार समसंख्या घेतो मी, जसं की 6 आणि 8 घेतो. मला सांगेल कोणी 6 आणि 8चा लसावी किती येतो? 6 आणि 8चा लसावी. तर बरेच जण सांगतील या ठिकाणी 6 आणि 8चा लसावी सर 24 आहे. 6 आणि 8चा लसावी किती आहे? 24 आहे. इथे लसावी लिहितो मी, लसावी 6 आणि 8चा लसावी किती आहे? 24 आहे. ओके, तर दुसरा एक नंबर घेतो, क्रमवार समसंख्या घेतोय या ठिकाणी. क्रमवार समसंख्या दुसरा एक घेतो, छोटा नंबर घेतो, जसं की 4 आणि 6. 4 आणि 6चा लसावी सर 12 आहे. किती? 12. 4 आणि 6चा लसावी 12 आहे. कुठल्याही क्रमवार समसंख्यांचा विचार करत असताना मी काय फॅक्ट सांगतोय, कुठल्याही क्रमवार समसंख्यांचा विचार करत असताना त्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकाराच्या निमपट असतो. ओके, किंवा त्या संख्यांचा गुणाकार लसावीच्या दुप्पट असतो. त्या संख्यांचा गुणाकार साइन चौक 24 हे 12च्या दुप्पट असतात. 12 यांचा काय असतो? लसावी असतो. जसं की मी असं सांगेन 22 आणि 24 या संख्यांचा गुणाकार हा 22 आणि 24 या संख्यांचा गुणाकार हा 22 आणि 24 यांच्या लसावीच्या दुप्पट असतो. बरोबर आहे. तर या ठिकाणी दोन क्रमवार समसंख्यांचा लसावी किती सांगितलाय? 1104. तर आपण सांगितलेल्या फॅक्ट नुसार जर का लसावी 1104 आहे, लसावी किती आहे? 1104 आहे, तर त्या दोन क्रमवार समसंख्यांचा गुणाकार 1104 चं दुप्पट 2208 येतं. 2208 आहे. एवढंच असायला पाहिजे. मग काय व्हायला पाहिजे? तर ती जोडी कोणती, त्या संख्या कोणत्या असं विचारलं. हा रत्नागिरी पोलीस 2021 चा क्वेश्चन आहे या ठिकाणी. तर 46 आणि 48 चा गुणाकार 2208 यायला पाहिजे. ज्या दोन संख्यांचा गुणाकार 2208 येईल त्यांना काय म्हणतो? त्या दोन संख्या आहेत असं म्हणतो. ओके, तर आपण केलं 4 सक्क 24, एक एक स्थानी किती येते? 4 येते. इथं 8 आहे. या दोन संख्यांचा गुणाकार केला 4 आणि 6चा, 54 आणि 56चा गुणाकार केला तर एक एक स्थानी 4 येतं. 50 आणि 52चा गुणाकार केला तर एक एक स्थानी 0 येतं. म्हणून दोन पर्याय तर ऑलरेडी कॅन्सल झाले. 4 दोन्ही 8 येतं. 6 8 48, इथं पण 8 येतं. तर पहिला पर्याय चेक करू आपण. 46 आणि 48 कुणाचा गुणाकार? 46 आणि 48. ओके, हे 46 आणि हे 48 या ठिकाणी. 6 8 48 ला 8, 4 4, 8 चौक 32 आणि 4 36 प्लस. ओके, 4 सख्ख 24 ला 4 सख्ख 24 ला 4, 5 4 2, 4 चौक 16 2 18. ओके, 8 6 4 10 0, 5 4 1, 8 1 9, 10 11 12 2, 5 4 1 1 2, 2 2 0 8, 2 2 0 8. म्हणून आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 1. ओके, समजले या ठिकाणी. चलो, क्वेश्चन नंबर 7 या ठिकाणी कंप्लीट आहे. तर हे फॅक्ट होतो दोन समसंख्यांच्या संदर्भात. दोन समसंख्यांचा गुणाकार हा त्यांच्या लसावीच्या नेहमी कसा असतो? दुप्पट असतो. चला, दशांश अपूर्णांकाचा या ठिकाणी क्वेश्चन आलेला आहे. क्वेश्चन नंबर 8, जळगाव पोलीस 2021, 0.09, 4.5, 0.018 यांचा लसावी किती? 0.09. एक लिखाणाची पद्धत असते, एक पॅटर्न असतो बघा. ओके, चला, तर काय दशांश अपूर्णांकयुक्त संख्या आल्या की दशांशाच्या खाली दशांश लिहितच आहे ना, संख्या घ्यायची असतात. 0.018 बरोबर आहे. तर मी काय सांगितले, नेहमी दशांश अपूर्णांकयुक्त संख्यांचा लसावी असेल किंवा मसावी असेल हे काढत असताना नेहमी दशांशाच्या खाली दशांश असायला पाहिजे आणि त्याच्यानंतर दशांशाच्या नंतरचे अंक असमान असतील तर ते समान करून घ्यायचे असतात. कसे समान करून घ्यायचे? सगळ्यात मोठी संख्या, या संख्येमध्ये दशांशाच्या नंतर 3 अंक आहेत, इथे एकच अंक आहे, इथे 2 अंक लिहून घ्या. इथे 2 अंक आहेत, इथे एकाच अंकाची गरज आहे. झाले इक्वल. आता यांना संख्या घ्या. आता संख्या घ्या 90, 4500 आणि हा 18. आणि नेहमी या ठिकाणी या संख्या मोठ्याच आहेत. कशा आहेत? मोठ्या आहेत. म्हणून बॉक्स मेथडनीच क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. चलो, हा बॉक्स या ठिकाणी. तर 18च्या पटीमध्ये 90 आहे, 18 ने भाग जाईल. 18 पंचे 90, 18 दोन्ही 36 या ठिकाणी. 36 गेल्याच्या नंतर या ठिकाणी राहतात किती? 9 राहतात. ओके,
तर 18 पंचे 90 आणि हा 0, 18 एक 18. चलो आता 250 आणि 5 ला भाग जाईल, 5 ने भागू, 5 एक 5, 5 5 25, 50 राहिले. या ठिकाणी ॲज इट इज 1 राहिला. या ठिकाणी भागाकार संपला. आता आणखीन भागाकार आपण करू शकत नाही. तर 18 पंचे 90, ओके, 90 गुणिले 50, काय 90, सॉरी मी सगळंच लिहितो, 18 गुणिले 5 गुणिले 50. हा गुणाकार जर केला तर लसावी निघेल. 18 पंचे 90, 90 गुणिले या ठिकाणी 5, 90 गुणिले 5, 5 9 45, 45 आणि हे 2 0. बट आपण काय केलं होतं, संख्या ऍक्च्युअल मध्ये हे होत्या, आपण दशांश सारखा करून आहे ना, दशांश काढून टाकून संख्या घेतल्या होत्या. आपल्याला 3 अंकानंतर दशांश द्यायचा आहे. 1 2 3, 3 अंकानंतर दशांश. तर लसावी किती झाला, लघुत्तम सामायिक विभाज्य हा किती झाला, 4.5. ओके, आणि कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी 0.99 0.009 हे दिलेलं आहे, जे की मसावी आहेत. ओके, या ठिकाणी आपल्याला लसावी विचारलेलं होतं, तर लसावी या क्वेश्चनचा किती आहे, 4.5. चलो झालं. क्वेश्चन नंबर 9, 0.57 आणि 9.5 यांचा मसावी आणि लसावी काढा असं विचारले. कुसडगाव SRPF 2021 चा क्वेश्चन आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे 0.57, 0.57 आणि 9.5. ओके, 9.5. तुम्ही म्हणाल सर काय करा, आधी आहे ना हे व्यवस्थित असं लिहून घ्या, दशांश खाली दशांश आणि त्याच्यानंतर आहे ना जिथं अंक कमी आहे तिथं लिहून घ्या. झालं. 57 आणि 950, 57 आणि 950 या त्या दोन संख्या आहेत असं घेतलं आपण, दशांश काढून टाकला याच्यामधून. तर 19 पटीतल्या संख्या आहेत. तर 19 त्रिक 57, 19 5 95, या ठिकाणी 50 आलं. सर याच्या पुढे आणखीन भाग देऊ शकत नाही, म्हणून लसावी काय झाला, 19 गुणिले 3 गुणिले 50 या ठिकाणी. ओके, चलो तर काय करू शकतो आपण या ठिकाणी, 19 त्रिक 57, 57 गुणिले 50 करायचं. किती करायचं, 19 त्रिक 57, 57 गुणिले 50 किती होईल, तर 5 7 35 ला 5 हातच्याला येतील, 5 5 25 26 27 28 आणि हा 0. सर बट एका गोष्टीची काळजी घ्या. कोणत्या गोष्टीची बाळा, सर या ठिकाणी आपण आहे ना संख्या घेत असताना 2 अंकानंतर दशांश होता, इथं पण 2 अंकानंतर दशांश द्या. हे झालं फायनल आन्सर. हे काय झालं, हे काय झालं आपलं लसावी. ओके, सर या ठिकाणी ना 19 ने भाग गेला होता फक्त, तर हेच काय यांचा मसावी आहे. बट यांचा मसावी 19 नाहीये, यांचा मसावी किती आहे, 2 अंक सोडून दशांश. 0.19 हा काय आहे मसावी. मग मसावी 0.19, लसावी 28.5 किंवा 28.50. पर्याय क्रमांक 4 काय आहे या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, मजा आली या ठिकाणी सेशन मध्ये. वेगवेगळ्या टाईपचे एवढे सगळे क्वेश्चन आपण आहे ना जवळपास आपण चालू केलं होतं क्लास नंबर 5 पासून, या ठिकाणी क्लास नंबर 4 और 5 पासून या ठिकाणी सुरुवात केली होती PYQ ला. जवळपास 50 ते 60 PYQ आपण या ठिकाणी संपवले, ते पण केवळ लसावी आणि मसावीवरचे. आणि हे सगळे नंबर्स, हे सगळे कॅल्क्युलेशन्स हे फक्त लसावी आणि मसावी करता मर्यादित नाहीयेत. याच्यावरती डिपेंड असणारे खूप सारे चॅप्टर आहेत. ज्यावेळेस ऍक्च्युअल मध्ये त्या चॅप्टरनं सुरुवात करेन त्यावेळेस याचा इम्पॉर्टन्स मला समजेल. ओके, चलो. मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे की ज्या संख्येने 639, 712 आणि 1525 या संख्यांना, 639, 712 आणि 1525 या संख्यांना भाग दिला असता अनुक्रमे 10 9 8 बाकी उरते. ओके, चलो क्वेश्चन कुठं विचारलं हा दिलेला नाही, 2021 चाच क्वेश्चन आहे. 35 36 37 आणि 38. तुम्हाला काय वाटतं की आन्सर काय. अगोदर आहे ना 1 2 किंवा 3 वेळेस व्यवस्थित मन लावून आहे ना क्वेश्चन वाचा, नेमकं विचारलंय काय हे मला सांगा. आठवलंय काय, समजलंय काय विचारलंय बघा. मोठ्यात मोठी अशी कोणती संख्या आहे, कोणती संख्या आहे की ज्या संख्येने 639, 712, 1525 या संख्यांना भाग दिला असता. मोठ्यात मोठ्या संख्येनं यांना भाग द्यायचा आहे म्हणजे मसावी काढायचा आहे. भाग दिला असता अनुक्रमे 10, याला भाग दिल्याच्यानंतर 10, याला भाग दिल्याच्यानंतर 9, याला भाग दिल्याच्यानंतर 8 शिल्लक राहिला पाहिजे. लसावीचा जो पहिला क्वेश्चन बघितला होता तो आणि हा क्वेश्चन एकदम विरुद्ध आहेत. अशी मोठ्यात मोठी कोणती संख्या आहे ज्या संख्येने 639 ला भाग दिल्याच्या नंतर बाकी किती राहतं, 10 शिल्लक राहतं. म्हणजेच
भाग जाणारी संख्या कोणती आहे? सपोज करा या ठिकाणी 12ला भाग दिल्याच्या नंतर जर 2 शिल्लक राहत असतील तर भाग जाणारी संख्या 10 आहे ना, ज्याची काटछाट होते. तर 5 ने 12ला भाग दिलं, 5 1 5, 5 2 10, तर बाकी 2 शिल्लक राहते. म्हणजे भाग जाणारी संख्या कोणती आहे? 10. ती कशी मिळते? बाकी वजा केल्याच्या नंतर. तसंच आपण आहे ना या ठिकाणी बाकी काढून संख्या घेणार आहोत की ज्यांचा मसावी आपल्याला काढायचा आहे. 639 वजा 10 629. ओके. त्याच्यानंतर 712ला भाग दिल्याच्या नंतर 712ला भाग दिल्याच्या नंतर बाकी किती राहते? 9. तर 712 मधून 9 मायनस केल्याच्या नंतर 700 या ठिकाणी 712 मधून 10 गेले 702 उरतात, 703 9 मायनस केल्याच्या नंतर. आणि 1525ला भाग दिल्याच्या नंतर 8 बाकी शिल्लक राहतात. जर 8 जर मायनस केलं 1515 15 1517. ओके, क्लिअर. मग आता टार्गेट काय? आता टार्गेट मी काय सांगतोय म्हणजेच इट मीन्स 639ला भागल्यावर बाकी 10 उरते, 712ला भागल्याच्या नंतर बाकी 9 उरते, 1525ला भागल्याच्या नंतर बाकी 8 उरते. म्हणजेच 629 703 आणि 1517 या संख्यांना भाग देता येईल अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती? तर माझी समज अशी सांगते की 35 या संख्येनं 629ला कधीही भाग जात नाही निश्चितपणे. त्या ठिकाणी 5 आहे तर 35ने जर भाग दिलं, 35ने भाग फक्त अशा संख्येला जाईल ज्याच्या एक एक स्थानी एकतर 5 आहे किंवा 0 आहे. म्हणून 35 तर या ठिकाणी रेसमध्ये येतच नाही, 35ला सोडून द्या. 36ने या सर्व संख्यांना भाग जायला पाहिजे. 36ने एका विषम संख्येला, जसं की एक सम संख्या घेतो मी, जसं की 2नी भाग कोणाला जातं? ज्या 2च्या पटीतले आहेत. 4 6 8 10 12. एक नियम समजतो, सम संख्येनी फक्त सम संख्यांनाच भाग देता येतो. 12 12 2 24 12 3 36 12 4 48 12 5 60. सम संख्येने फक्त सम संख्यांनाच भाग देता येतो, विषम संख्येनं भाग देता येत नाही. 37ला 12ने भाग देता येईल का? भाग जातच नाही. ओके, म्हणून 36ने 629ला भाग जाणं अशक्य आहे, 703ला भाग जाणं अशक्य आहे, 1517ला भाग जाणं अशक्य आहे. आणखीन सुद्धा खूप सारे ना टॅक्टिक्स सांगता येतील या ठिकाणी, मात्र आवश्यकता नाही. एवढं समजलंय. 38 तेच आहे, 38 पण तेच आहे. 38 पण स्वतः एक सम संख्या आहे. सम संख्येने सम संख्येला भाग जातो, विषम संख्येला भाग जात नाही. आपल्याला अशी मोठ्यात मोठी संख्या शोधायचं आहे ज्या संख्येने यांना भाग जाईल. तर 37 एकच राहिलंय. कोणतं राहिलंय? 37 एकच पर्याय राहिलेला आहे. गपचूप टिक करायचं आणि बाहेर यायचं हॉलच्या, म्हणजे पेपर संपून बाहेर यायचं. हा क्वेश्चन टिक करून बाहेर यायचं नाहीये. 37ने भाग जायला पाहिजे. चेक करू एकदा. 37. ओके, आता 37 एक मूळ संख्या आहे, तर आहे ना याचे कसोट्या वगैरे काही नाहीत. डायरेक्ट 37ने भाग देऊन बघावं लागेल. 37 1 37, 37 दोन्ही 35 दोन्ही 70, 37 दोन्ही 74 होतात. एकचा भाग जाईल. 37 1 37. राहिले किती? 3 म्हणजे 40 झाले. 50 60 62. ओके, 50 60 62 22 आणि हे 3 25. ओके, चला 25 राहिले. 259 झालं. ओके, 259. तर या ठिकाणी 72 या ठिकाणी 5चा भाग तर 5 येतं. 6 7 42 येतं. 37 7 37 7 7 7 49ला 9 हातच्याले 4 7 3 21 22 23 24 25 259 37 7 किती? 37 7 कितीचा भाग जातो? 17चा भाग. 37ने याला भाग जातो, 37ने याला पण भाग जाईल, 37ने 1517ला पण भाग जाईल, कारण दुसरा आपल्या जो पर्याय शिल्लकच नाहीये. म्हणून चेक करायची सुद्धा आवश्यकता नव्हती आपल्याला. डायरेक्ट आन्सर काय करायचं आहे? डायरेक्ट आन्सर या ठिकाणी टिक करायचं आहे. या ठिकाणी आयोग काय म्हणता? आम्ही 4 पर्यायी उत्तर दिले, त्यापैकी 3 चुकीचे तुम्हाला वाटत असतील तर 4था 100% बरोबर आहे. बट तुम्हाला ते चुकीचे तेव्हा वाटायला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही त्याचं व्यवस्थित अध्ययन केलेलं. उगीच तुम्हाला असं वाटतंय की यार मला असं वाटतं की हा बरोबर नाहीये, हा चुकीचा आहे. आपल्याला काय वाटतं याच्यानं फरक पडत नाही. सिलेबसमध्ये काय दिलं याच्याने फरक पडतं. आपल्याला तेव्हा वाटायला पाहिजे जेव्हा आपण अभ्यास केलेला आहे व्यवस्थित त्याचा पुरेपूर. ओके, तर या ठिकाणी मी असं डिक्लेअर करतो की पोलीस भरतीचे जेवढे PYQ होते ते सर्व PYQ या ठिकाणी आपण संपवलेले आहेत. तर याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी PYQच बघायचे,
जवळपास 4 लेक्चर होतील. बाकी स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले जे क्वेश्चन होते त्यांच्या संदर्भात सुरुवातीलाच मी सांगितलं होतं ईच अँड एव्हरी चॅप्टर, प्रत्येक या ठिकाणी धडा जो आहे तर तो सर्व स्पर्धा परीक्षा या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून त्या धर्तीनं शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भलेही तो विद्यार्थी पोलीस भरतीचा असेल, तो विद्यार्थी गट क ची तयारी करणं असेल, गट ब ची तयारी करणं असेल, पूर्वचा प्रश्न असेल, मुख्यचा प्रश्न असेल, कुठलाही प्रश्न असेल तो आपल्या या सेशनच्या बाहेरच्या संकल्पनांवरती आधारित असणारा नसेल. या गोष्टीची मी 100% गॅरंटी देतो. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितले विश्वास ठेवायचा, डोळे बंद करायचे आणि पुढे चालायचं गपचूप. फक्त आहे ना अभ्यास आहे की अभ्यास एवढंच लक्षात ठेवायचं. तर निश्चितपणे आहे ना या ठिकाणी जसं जसं आहे ना सिलेबस पुढे जाईल तुमची तयारी या ठिकाणी ना निश्चितपणे ना पक्की बनत जाईल. आणि याच्यामध्ये बिलकुल कोणत्याही प्रकारचा आहे ना व्यत्यय याच्यामध्ये येणार नाही आणि कुठल्याही प्रकारचा खंड याच्यामध्ये पडणार नाही, हे तुम्हाला या ठिकाणी मी शब्द देतो. या आजच्या पुरतं एवढंच. या ठिकाणी थांबूयात, आपण विश्रांती घेऊयात. सर्वजण स्वस्थ राहा, मस्त राहा आणि अभ्यास करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.